अध्याय 37. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती विस्तारेसी, काय निरूपिले यानंतर. ऐक नामधारका सगुणा, श्री गुरु अवतार नारायणा. जाणी सर्व आचार खुणा, सांगतसे कृपेसी. त्रैमूर्तीच्या अवतारास, आचार सांगता काय प्रयास. ज्ञान देऊनी पतितास, वेद म्हणविले कवणे परी. ऐसे गुरुमूर्ती दातारू, भक्तजन कल्पतरू. सांगते झाले आचारू, कृपा करोनी विप्रासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृहरक्षणार्थ कारणासी. अग्निमंथन काष्ठासी, संपादावे कृष्णमार्जार. श्रीखंडादी मणिघृते, तिळकृष्णाजिन छागवस्त्रे. इतुकी असावी पवित्रे, दुरिते बाधा करू न शकती. शुक्लपक्ष सारसासी, पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विनाशी, धेनू असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान, सांगेन ऐका एकमन. गृह बरवे सम्मार्जन, देवगृह असावे. हिरण्यरौप्य ताम्रेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी. सम्मार्जन करावे विधींसी, निषिद्ध पात्रे सांगेन. कांस्यपात्री कन्यका हस्ती, नोवरी अथवा शूद्रजाती. न करावे वस्त्र धरोनी वामहस्ती, दक्षिणहस्ती सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी, भस्मे करोनी सारवावे. रंगमाळिका घालोनी निर्मळ, असावे देवता भुवनी. मग बैसोनी शुभासनी, देवपूजा करावी. जैसी संध्या ब्राह्मणासी, देवपूजा करावी तैसी. त्रिकाल करावे अर्चनासी, एकचित्ते मनोभावे. त्रिकाळी न घडे ज्यासी, प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी, माध्यान्न काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वाहोनी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपुर. नरकभोगी निरंतर, ऐक ब्राह्मणा एकचित्ते. विप्रकुळी जन्मजयासी, पूजा न करिता जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी, वैश्वदेव न करी नर. देवपूजा करावयासी, 6 प्रकार परियेसी. उदक नारायण विशेषी, पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन ऐका, अग्निदेव पूजा अधिका. मानस पूजा अतिविशेखा, एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण, संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्षेस थंडिली जाण, प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी. ज्ञाता असेल बुद्धिमंत, यज्ञपुरुष पूजा त्वरित. स्वर्गापवर्गा पूजा देत, यज्ञपुरुष पूजा मुख्य जाण. अथवा पूजावे धेनूसी, ब्राह्मण पूजा विशेषी. गुरुपूजा मनोभावेसी, प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ती. गुरुत्रैमूर्ती म्हणोनी, बोलती समस्त श्रुतिवचनी. सकळाभीष्टे तयापासूनी, पाविजेचारी पुरुषार्थ. कलिप्रवेश होता नरू, न करिता अंतःकरण स्थिरू. उत्पत्ती केली शारंगधरू, समस्त कली उद्धरावया. शालिग्राम चक्रांकितेसी, प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता परियेसी, समस्त पापे नासती. आज्ञा घेऊनी श्री गुरुची, पूजा करावी प्रतिमेची. वेदोक्त मंत्र करो निवाची, विधीपूर्वक पूजावे. स्त्री जनादी शूद्रांसी, न म्हणावे वेदमंत्रेसी. आगमोक्त मार्गेसी, गुरुनिरोपे करावे. श्री गुरुचे निरोपाने, पूजिजे काष्ठे पाषाणे. तेची होती देव जाणे, होती प्रसन्न परियेसा. शुचि आसनी बैसोनी, करावे प्राणायाम तिन्ही. येभ्यो माता म्हणोनी, चेतन करावा परमात्मा. प्रणव मंत्रोनी 12, उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी. संकल्प करोनी अंगन्यासी, कलश पूजा करावी. देवाच्या दक्षिण भागेसी, कलश ठेवावा परियेसी. पूजा करोनी भक्तीसी, शंख पूजा करावी. निर्माल्य काढोनी विनयेसी, टाकावे ते नैऋत्य दिशी. धौत वस्त्रहांतरोनी हर्षी, दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुसी, मनोवाक्काय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी, विधिपूर्वक अवधारा. चारिद्वारे पूजोनी, दिशा पूजाव्या अर्चुनी. शांताकार करा ध्यानी, मग आवाहनावे मंत्रोक्त. सहस्रशीर्षेती आवाहनोनी.
पुरुष एवेदम आसनी एतावानस्य म्हणोनी पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणोनी त्रिपादूर्ध्व ऐसा अर्घ्य द्यावे परियेसा तस्माद् विराड म्हणा ऐसा देवासी आचमन समर्पावे यत्पुरुषेण मंत्रेसी स्नपन करा देवासी दुग्धादि पंचामृतासी स्नपन पूजा करावी पुरुष सूक्तादि रुद्रेसी श्रुती मार्गे करोनी न्यासासी स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करुनी देवासी बैसवावे शुभासनेसी तं यज्ञमिति मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियेसा तस्माद्यज्ञेति मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी येणेची मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनःपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सुगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात ती मध्यम प्रकार बोलिजेत क्रय करुनी घेता विकत अधम पुष्पे जाणीजे उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृमिभक्षक भूमीवरी पडे ऐक पुष्प त्यजावे देवासी शिळी नव्हे ती द्रव्ये जाणा बिल्वपत्रे तुळसी आणा सहस्त्रपत्रे कमळे माना सदा ग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करवीरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धत्तूर अर्क करवीरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरिकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्थ करंजेसी अमलपत्र कूष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी पूजा करिता विष्णुसी त्यजावी याची कारणे अर्कपुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी धत्तुर पुष्पे प्रज्ञानासी कोविदारे दरिद्रता श्री कर्णिका पुष्पे वाहता कुळक्षय होय त्वरिता कंटुकारी पुष्पे वाहता शोक होय परियेसा कंदपुष्पे होय दुःख शाल्मली पुष्पे रोग ऐक त्याची कारणे करुणी विवेक पुष्पे वहावी विष्णुसी वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्थ केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी काष्ठपिंपळ करंज देखा बकुल दाडिंब केतका घातकी निंबादि पंचका माधवी पुष्पे वर्जावी च्यूतकुंद युथिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी नित्य पूजा करा दूर्वेसी दुर्वा वर्ज शक्ती देवी ते येणे विधी पुष्पे वाहता काम्य होय तुम्हा त्वरिता चतुर्विध पुरुषार्था लाधाल तुम्ही अवधारा यत्पुरुषेति मंत्रेसी सुगंध धूपादी परिमळेसी ब्राह्मणोस्येति मंत्रेसी एकार्तिक्य करावे चंद्रमा मनसो इति मंत्रेसी नैवेद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी नाभ्या आसीदिति ऐसा सुवर्णपुष्पे नीरांजन सप्तास्येति मंत्रे करून पुष्पांजली घेऊन देवा यज्ञेति मंत्रे अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसम्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन सव्यदेव प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपुला गुरु माता पिता सम्मुख जावे बाहेरुनी येता अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख जावोनी वंदावे सभा असेल द्विजांची नमस्कार करा तुम्ही एकची देवार्चनी तैसेची नमस्कार पावे समस्ता माता पिता श्री गुरुसी नमस्काराची रीती ऐसी उभय हस्ते कर्णस्पर्शी एक भावे वंदावे सव्यपादावरी देखा सव्यहस्त स्पर्शोनिका वामहस्ती वामपादुका धरुनी नमन करावे गुरुस्थानांची नावे सांगेन ऐका भावे विचारोनिया बरवे नमस्कारावे येणे विधी माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सापत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल ज्याची माता वय अधिक इष्टमित्रा नमस्कारावे तयांसी
निषिद्धस्थाने नमावयासी, सांगेन ऐका तुम्हासी, उणे असेल वयजासी, नमू नये विद्वज्जनी. अग्निसमिधा पुष्पे कुशा, धरिला असेल अक्षतांकुशा, स्वहस्ती परहस्ती असता दोषा, अशस्त्रवध होई जे नमस्कारिता. जप अथवा होम करिता, दूर देखिला द्विजयेता, स्नान करिता जळी असता, नमन करिता दोष घडे. एखादा विप्र असे धावत, नेणता अथवा धनगर्वित, क्रोधवंत किंवा मंगल स्नान करीत, नमस्कार करू नये. एकहस्ते ब्राह्मणासी, नमू नये परियेसी, सूतकिया मूर्खजनांसी, करू नये नमस्कार. गीतवाद्यादी नृत्येसी, संतुष्टावे देवासी, प्रार्थना करावी भक्तीसी, मग अर्चावे सनकादिका. पूजा अपूर्व देवासी, हस्त ठेवूनी पीठेसी, उत्तर पूजा करावी हर्षी, मग करावे उद्वासन. ऐसे परी देवपूजा करावी भक्तीने ऐका द्विजा, संस्कृत अन्न भावया काजा, वैश्वदेव करावा. अग्नि अलंकार करुनी, अन्न अग्निकुंडी दाखवूनी, घृत संमिश्रित करुनी, पंचभाग करावे. एक भागाच्या 10 आहुती, दुसरा बळीहरणी योजिती, अग्रदान तिसरा करीती, चौथ्या मागे पितृयज्ञ. मनुष्ययज्ञ 5व्यासी, वैश्वदेव करावा मंत्रेसी, अन्न नाही ज्या दिवसी, तंदुलांनी करावा. वैश्वदेव समयासी, अतिथी आलिया घरासी, चोर चांडाल होय हर्षी, पूजा करावी मनोभावे. यमसांगे दूतासी, वैश्वदेव करिता नरासी, जाऊ नको तयापासी, विष्णु आज्ञा आम्हा असे. माता पिता घातकियांसी, शुनी स्वपच चांडालांसी, अतिथी आलिया घरासी, अन्न द्यावे परियेसा. न विचारावे गोत्रकुळ, अन्न घालावे तात्काळ, विन्मुख झालिया पितृकुळ, वर्षे 16 न येती घरासी. प्रवासी असेल आपण जरी, औषधी घृत दधी क्षीरी, कंदमुळे फळे तरी, देवयज्ञ करावा. अन्नाविणे अग्रदान करू नये साधुजन, पंचमहायज्ञ करी ब्राह्मण, चांद्रायण आचरावे. न होता वैश्वदेव आपुल्या घरी, भिक्षेसी आला नर जरी, भिक्षा घालिता पापदुरी, वैश्वदेव फल असे. बळीहरण घालोनी काढी आपण, त्याने आचरावे चांद्रायण, आपण काढिता दोष जाण, आणि का करवी काढवावे. बळीहरण न काढिता जेवी जरी, 6 प्राणायाम त्वरित करी, तेणे होय पापदुरी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. गृहपूजा करुनी देखा, गोग्रास द्यावा विशेखा, नित्य श्राद्ध करणे ऐका, करुनी अन्न समर्पावे. स्वधाकार पिंडदान करू नये अग्नौ करण, ब्रह्मचार्यासी तांबूलदान, दक्षिणावर्ज परियेसा. वैश्वदेव झालियावरी, उभा राहोनी आपुल्या द्वारी, अतिथी मार्ग पाहावा निर्धारी, आलिया पूजन करावे. श्रमोनी आलिया अतिथीसी, पूजा करावी भक्तीसी, अथवा अस्तमान समयासी, आलिया पूजन करावे. वर्णानां ब्राह्मणो गुरुः, ऐसे बोलती वेदशास्त्रु, अतिथी जाण सर्व गुरु, वैश्वदेव समयासी. वैश्वदेव समयी अतिथीसी, पूजा करिता परियेसी, ती पावे देवांसी, तुष्टे ब्रह्मा इंद्रवन्ही. वायुगण अमर्यादी देव, तृप्ती पावे सदाशिव, पूजा करावी एक भाग, सर्व देवता संतुष्टती. अतिथी पाद प्रक्षालिती, पितर सकळ तृप्त होती, अन्नदाने ब्रह्मा तृप्ती, विष्णु महेश्वरा अवधारा. यतीश्वरादी ब्रह्मचारी, जे समयी येती आपुल्या घरी, अन्न द्यावे निर्धारी, महापुण्य असे देखा. ग्रास मात्र दिधला एक, मेरू समान पुण्य अधिक, बरवे द्यावे त्यासी उदक, समुद्रा समान दान असे. अतिथी आलिया घरासी, जेवी आपण त्यजूनी त्यासी, श्वानयोनी पावे हर्षी, गर्दभयोनी पुढे उपजे. ऐसे अतिथी पूजोन, मग करावे भोजन आपण, सर्वथा न करावे अन्न भिन्न, प्रपंच करिता दोष असे. सायं प्रातर गृहस्थासी, भोजन करणे संतोषी, प्रक्षालन करोनी पादांसी, ओले पायी असावे. ओली असावी 5 स्थाने, हस्तपाद उभय जाणे, मुख ओले पंचमस्थाने, शतायुषी पुरुष होय. पूर्वाभिमुख बैसोन, भोजन समयी धरा मौन, पाद उभय जोडोन, बैसावे ऐका एक चित्ते. मंडल करावे चतुष्कोनी, वरी भस्म प्रोक्षोनी,
क्षत्रियासमंडल त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी परियेसा शूद्रे अर्धचंद्राकार मंडल करावे परिकर आवाहनावे सुरवर आदित्य वसु रुद्र ब्रह्मा पितामहादि देवता तया मंडली उपजविता याची कारणे तत्वता मंडलाविणे जेवू नये न करिता मंडल जेवी जरी अन्ननेती निशाचरी पिशाच असुर राक्षस परी अन्नरसनेती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम ऐक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी धरावे पात्र सुवर्णरजत ताम्रपात्र पद्मपात्र पालाशपात्र पुण्यपात्र परियेसा जेविता वर्जावे गृहस्थांनी ताम्रपात्र यतींनी सुवर्ण अथवा रजत ताम्रशुक्ती शंखजपात्र स्फटिक पाषाण यतीसी कर्दली गर्भपत्रेसी पद्मपत्र जळे स्पर्शी वल्ली पालाशपत्रेसी जेविता चांद्रायण आचरावे वट अश्वत्थ अर्कपटोल कदंब कोविदार पर्णे कोमळ भोजन करिता तात्काळ चांद्रायण आचरावे लोहपात्र आपुले करी ताम्र मृण्मय पृष्ठपर्णावरी कार्पासपत्री वस्त्रावरी जेविता नरका प्रती जाय कांस्यपात्री जेविल्यासी यशबळ प्रज्ञा आयुष्यासी वाढे नित्य अधिकेसी गृहस्थांनी नित्य कांस्यपात्र असावे पात्र पाच शेर नसावे उणे अधिक थोर उत्तमोत्तम षटशेर सुवर्णपात्रा समान देखा कांस्यपात्रीचे भोजन तांबुला सहित अभ्यंगन यती ब्रह्मचारी जाण विधवा स्त्रियांनी वर्जावे श्वानाच्या चर्माहुनी निषेध असे एरंड पाणी निषेध अधिक त्याहुनी आणिक जेविल्या भिन्न ताटी फुटके कांस्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा जवळी असता पतित जरी जेवू नये अवधारी शूद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने सवे घेऊनी बाळासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने आपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती तैल घालुनी स्वहस्ती आपण अभ्यंग करू नये भोजनकाळी मंडळ देखा करू नये स्वहस्तका आयुष्य क्षय पुत्रघातका म्हणजे नाम तयासी नमस्कारावे वाढिता अन्न अभिधारावे पहिलेची जाण प्राणाहुती घेता क्षण घृत घालावे स्वहस्ताने उदक घेऊनी व्याहृती मंत्री प्रोक्षोनी अन्न करा पवित्री परिशिंचावे ते चिरीती मग नमावे चित्रगुप्ता बळी घालोनी चित्रगुप्तासी काढवावे सवेची परियेसी वामहस्तक धुवोनी सरसी पात्र दृढ धरावे अंगुष्ठ तर्जनी मध्यमांगुलीसी धरावे पात्र वामहस्तेसी आपोषण करावे सव्य करेसी आणिका करवी घालावे आपोषण उदक सोडोनी जरी आणिक घेती उदक तरी श्वानमूत्र घेतल्या परी एकचित्ते परियेसा धरिले आपोषण ब्राह्मणासी नमस्कारिता महादोषी आशीर्वाद घेऊ नये तयापासी उभयतांसी दोष घडे मौने असावे ब्राह्मणे देख बोलू नये शब्दादिक आपोषण घ्यावे मंत्रपूर्वक मग घ्याव्या प्राणाहुती आपोषणाविण भोजन करी पापविमोचन करा तरी अष्टोत्तर शतमंत्र गायत्री जपता दोष परिहरे प्राणाहुतीचे विधान सांगेन ऐकिजे ब्राह्मण प्राणाग्निहोत्र करिता जाण समस्त पापे जाती देखा जैसा कार्पास राशीसी अग्नि लागता परियेसी जळोनी जाय त्वरितेसी तैसी पापे नासती प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण अन्नस्पर्शोनी मंत्र म्हणे गीता श्लोक प्रख्यात श्लोक अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् टीका अन्न ब्रह्म रसो विष्णू भोक्ता देव गिरिजा रमणू ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा मग घ्याव्या प्राणाहुती आहे ती पंचमंत्र प्रख्याती तर्जनी मध्यम अंगुष्ठ धृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यम अनामिका अंगुष्ठेसी आपानाय स्वाहा म्हणा हर्षी व्यानाय स्वाहा म्हणा यासी कनिष्ठिका अनामिका अंगुष्ठेसी अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचांगुलीने परियेसी समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतल्या अन्न
दंता स्पर्शो नये जाण, जिव्हे गिळावे तत्क्षण, मग धरावे मौन देखा. मौन धरावयाची स्थाने, सांगेन ऐका अतिउत्तमे. स्नाना समयी धरा निर्गुणे, न धरिता फल असेना. होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तत्क्षण. जेविता मौन न धरिता आपण, अपमृत्यू घडे तयासी. अशक्य असेल मौन जरी, प्राणाहुती घेई तववरी. मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी. धरू नये मौनासी, श्राद्धान्न जेविता धरावे. पंचप्राणाहुती देता, सर्वांसी मौन ग्राह्यता. असेल पिता वडील भ्राता, मौन धरिल्या अधपात. जेविता प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण. भक्षून पूर्वी द्रवान्न, कठिणांश परियेसा. भोजनांती समयासी, जेवू नये द्रवान्नासी. बळजाय परियेसी, शीघ्र भोजन करावे. धेनूसी उदक प्यावयासी, जितुका वेळ होय त्यासी. भोजन करावे परियेसी, शीघ्र भोजन मुख्य जाणा. भोजन करा याची स्थिती, सांगेन ऐका ग्रासमिती. संन्यासी मुनियती, अष्टग्रास घ्यावे जाण. षोडस ग्रास अरण्यवासी, द्वात्रिंशत् गृहस्थासी. मिती नाही ब्रह्मचार्यासी, एकचित्ते परियेसा. जितुका मावेल आपुल्या मुखी, तितुका ग्रास घ्यावा विशेखी. अधिक घेता ग्रासमुखी, उच्छिष्ट भक्षिले फळ देखा. अर्धा ग्रास भक्षूनी, उरले ठेविती आपुल्या भाणी. चांद्रायण आचरावे त्यांनी, उच्छिष्ट भोजन तया नाव. न बसावे सहभोजनासी, इष्टसोयरे इत्यादिकांसी. व्रत बांधविणे पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही. सांडू नये अन्न देखा, घृतपायस विशेष ऐका. सांडावे थोडे ग्रास एका, जेवू नये सर्व अन्न. भोजन संपे पर्यंत, पात्री धरावा वामहस्त. जरी सोडील अजाणत, अन्न वर्जोनी उठावे. या कारणे द्विजजना, सोडू नये पात्र जाणा. अथवा न धरावे पूर्वीच जाणा, दोष नाही परियेसा. वस्त्र गुंडाळोनी डोयीसी, अथवा सम्मुख दक्षिणेसी. वामपादावरी हस्तेसी, जेविता अन्न राक्षसनेती. वामहस्त भूमीवरी, ठेवुनी नर भोजन करी. रोग होय शरीरी, अंगुली सोडोनी जेवू नये. अंगुली सोडूनी जेवी जरी, दोष गोमांस भक्षिल्या परी. दोष असती नाना परी, स्थाने असती भोजनासी. अश्वगजारूढ होऊनी, अथवा बैसोनी स्मशानी. देवालयी शयनस्थानी, जेवू नये परियेसा. निषिद्ध जेवण करपात्रेसी, ओले नेसोनी आर्द्रकेशी. बहिर्हस्त बहिकेशी, जेविता दोष परियेसी. यज्ञोपवीताच्या उपवीतीसी, भोजन करावे परियेसी. जेविता आपुल्या सम्मुखेसी, पादरक्षा असू नये. ग्रास उदक कंदमूळ, इक्षुदंडादी केवळ. भक्षोनी पात्री ठेविता सकळ, उच्छिष्ट होय अवधारा. भोजन करी स्नानाविणे, न करिता होम जेवी कवणे. अन्न नभे कृमी जाणे, म्हणे पाराशर ऋषी. पर्णपृष्ठावरी रात्रीसी, दीपे वीण जेविल्यासी. महादोष असे तयासी, कृमी भक्षिल्या समान होय. दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरोनी सविता. पुनरपी आणोनी लाविता, मग भोजन करावे. पात्री असेल जितुके अन्न, तितुकेची जेवावे परिपूर्ण. आणिक घेता दोष जाण, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष. दिसू नये व्योम आकाश, अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष स्त्रियेसी, जेविता होय अत्यंत दोषी. ठेविले न जेविता स्त्रिया दोषी, महापातके घडती जाणा. शून्यदेव देवालयी, देवस्थान आपुले गृही. जलसमीप संध्यासमयी, जेवू नये परियेसा. पात्रे ठेवूनी दगडावरी, जेवू नये अवधारी. अवलोकू नये मुखावरी, स्त्रीजनाचे परियेसी. न करावे सहभोजन, जेविता होय उच्छिष्ट भक्षण. कुलस्त्रियेसी करिता भोजन, निर्दोष असे परियेसा. प्राशनशेष उदकासी, घेऊ नये उच्छिष्टासी. अगत्य घडे संधीसी, किंचित सांडूनी घेईजे. वस्त्रोदक घेतल्यासी, अपार दोष घडती तयासी. जन्म पावे श्वानयोनीसी, पडे मागुती नरकात. शब्द होय उदक घेता, अथवा क्षीर घृत सेविता. आपोषणोदक प्राशिता, सुरापान समान असे. महाजळी रिघोनी, उदक घेती मुखातुनी.
अथवा जे घेती उभ्यांनी सुरापान समान जाणा. द्वयहस्तांजुळी करुनी घेऊ नये उदक ज्ञानी, घ्यावे एक हस्ते करुनी वामहस्त लावू नये. सभे बैसोनी एकासनी अथवा आपुले हांतुरणी, प्राशन करू नये पाणी महादोष परियेसा. वाढावे भिन्न पात्रेसी पाहू नये आणिक यातीसी, रजस्वला स्त्रियांसी चांडाळ श्वान पाहू नये. दृष्टी पडे इतुकियासी ध्वनी ऐकता करणासी, त्यजावे अन्न त्वरितेसी जेविता दोष परियेसी. कलह शब्द कांडण दळण ऐकता जेवू नये अन्न, अपशब्द स्पृष्टा स्पृष्ट जाण त्यजावे अन्न परियेसा. नेणते लोक पंक्तीसी घेऊ नये परियेसी, अगत्य घडे संधीसी उदके भस्मे करा पृथक. अथवा स्तंभ असेल मध्य द्वारमार्ग असेल शुद्ध, उदके वेष्टिता आपुले परिह दोष नाही परियेसा. कृष्णवस्त्र नेसोनी आपण जेविता दोष अपार जाण, स्त्रीजन वाढिती कासे विण उच्छिष्ट समान परियेसा. ऐसा विचार करुनी मनी करावे भोजन द्विजजनी, विकिरिद विलोहित म्हणोनी अभिमंत्रावे शेष अन्न. विकिरिदे इति मंत्रासी म्हणावा अघोर ऋषी, रुद्रदेवता परियेसी अन्नाभिमंत्रणे विनियोग. ऐसा मंत्र जपोन हाती घ्यावे शेषान्न, यमाच्या नावे बळी घालोन उत्तरा पोषण मग घ्यावे. उच्छिष्ट सर्व पात्रीचे घेऊनी हाती म्हणावाचे, रौरव मंत्र असे त्याचे पात्राजवळी ठेवावे. उठोनी जावे प्रक्षालनासी गंडुष करोनी मग हस्तस्पर्शी, न करीत गंडुष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोची जाणा. मुख प्रक्षालिता परियेसी मध्यमांगुली दात घासी, तर्जनी अंगुष्ठे महादोषी रवरव नरकी परियेसा. बरवे हस्त प्रक्षालन करावे दंत शोधन, हातीचे पवित्र सोडून टाकावे नैऋत्य दिशे. अंगुष्ठ मात्र पुरुषा म्हणावा मंत्र परियेसा, हस्त घासोनी चक्षुषा उदक लावावे अवधारा. ऐसा जरी न म्हणा मंत्र चक्षुरोग होय त्वरित, या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता. द्विराचमन करोनी आयंगौ मंत्र म्हणोनी, द्रुपदा दिवेन्मुमूचा म्हणोनी पाद प्रक्षालन करावे. ऐसा तुम्ही मंत्र जपता भोजन ठाई जाऊनी बैसता, विराचमन करुनी निगुता नासिका स्पर्श मग करावा. स्मरावे मग अगस्त्यासी कुंभकर्ण वडवाग्नीसी, वृकोदर शनैश्वरासी इल्वलवातापि जीर्य म्हणावे. हस्त दाखवावे अग्नीसी आणिक सांगेन परियेसी, बंधुवर्ग असती जयासी पुसू नये वस्त्रे कर. मग स्मरावे श्री गुरुसी आणिक स्मरावे कुळदेवतेसी, येणे परी विधीसी भोजन करावे द्विजोत्तमे. विप्रविनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी, विधी निषिद्ध अन्ये कैसी निरोपावी दातारा. विप्रवचन ऐकोनी निरोपिती श्री गुरु संतोषोनी, ऐक ब्राह्मणा म्हणोनी अतिप्रेमे निरोपिती. म्हणे सरस्वती गंगाधरू ब्राह्मणपणाचा आचारू, निरोपिला गुरुनाथे समगुरु म्हणोनी विनवी संतोषे. वैश्वदेवा विणे अन्न अथवा गणान्न परिपूर्ण, घातले असेल बहुलवण बहुमिश्रितान्न जेवू नये. लशुन गाजर कंदमुळा वृंताक श्वेत जो असे भोपळा, छत्राकार शाखा सकळा वर्जाव्या तुम्ही परियेसा. धेनू अजा महिषी क्षीर प्रसूतीचे वर्जावे दशरात्र, नूतनोदक पर्जन्यपूर त्रिरात्रीचे वर्जावे. कुष्मांड डोरली पडवळेसी मुळा बेल आवळेसी, न भक्षावे प्रतिपदेसी भक्षिता पाप परियेसा. स्वर्गापवर्ग चाडजासी अष्टमी वर्जावी औदुंबरासी, अमलकफळ रात्रीसी वर्जावे भानुवासर सप्तमी. बेलफळ वर्ज शुक्रवारी शमीफळ मंदवारी, भक्षिता लक्ष्मी जायदुरी वर्जावे ते दिवसी परियेसा. धात्रीफळ रात्रीसी भक्षिता हानी प्रज्ञेसी, नाशकरी वीर्यासी धात्रीफळ वर्जावे. नखकेश पडिलिया अन्ना स्पर्श केलिया मार्जार जाणा, वायसघारी कुक्कुट जाणा स्पर्श केलिया अन्यत्यजावे. धेनुमूषक मुखस्पर्शे अथवा स्पर्शे अधक्केशे, त्यजावे अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी. एक हाती वाढले अन्न शिळे असेल शीत जाण, वर्जावे तुम्ही ब्राह्मण निषिद्ध बोलिले आचार्य. घृततैल मिश्रित शिळे अन्न अपवित्र,
तळिले असेल सर्वत्र शिळे नभे सर्वथा विप्रविकिती गोरस घृतशीर परियेस घेता घडती महादोष साक्षात वन्ही पक्व जेऊ नये माशांनाचे वटक देखा शिळे न होती कधी ऐका जैसे लाह्या पीठ देखा शिळे नभे परियेसा कंदमूळादी सुरान्न जवांचे असेल परमान्न गुडयुक्त असेल अन्न शिळे नभे परियेसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियेसी विटाळ होता महादोषी शुचिस्थानी असावे भोजन केलिया नंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणी तिळमिश्रित भक्ष्यासी जेवू नये रात्रीसी जेविता होय महादोषी श्रीगुरु म्हणती ब्राह्मणा ते क्रमुक एक सुखारोग्य द्वय देता निश्चळ आरोग्य त्रिणी द्यावी महाभाग्य चतुर्थे दुःख होय जाणा पाच क्रमुक देता जरी आयुष्य प्रभा वाढे भारी देऊ नये सहा सुपारी मरण सांगे परियेसा पर्ण अग्र मूल न काढी जरी व्याधी संभवे अवधारी अग्रभक्षिता पाप भारी चूर्णपणे आयुष्य क्षीण पर्णपृष्ठी बुद्धिनाश द्विपर्ण खाता महादोष ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी संमत असे जाणा पर्णे विण क्रमुकमुखी घालिता आपण होय असुखी सप्तजन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी यतीश्वरादि ब्रह्मचारी रजस्वला स्त्री विधवा जरी तांबूल भक्षिता मांसपरी रसत्याचा सुरापान सम तांबूल भक्षिल्यानंतर सायं संध्या करावी विप्रे सूर्य अर्धमंडळ उत्तरे अर्घ्ये द्यावी परियेसा बैसोनी द्यावी अर्घ्य तिन्ही चारी द्यावी काळक्रमूनी गायत्री मंत्र जपूनी इमं वे वरुण म्हणावा गोत्रप्रवर उच्चारोन मग करावे औपासन करावे निशी भोजन क्षीरमिश्रित मुख्य असे रात्री करिता परिसिंचना कृतंत्वा सत्यम मंत्र म्हणा येणे विधी करा भोजना पूर्वी जैसे बोलिले असे भोजन झालिया नंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयनावर येणे विधी आचरावे शयन करावयाचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन पराशर सांगे वचन तेच विधान सांगतसे खटवा असावी निर्मळ जाण वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियेसा निषिद्ध जांभूळ काष्ठाची वर्जावी प्रेत गजदंताची भिन्न काष्ठ त्यजावी साची बरवी असावी खटवा देखा सुमुहूर्ते विणावी खटवा देखा घनिष्ठा भरणी मृगशीर्षी दूषका वार सांगेन विशेखा शुभाशुभ फळ असे आदित्यवारी लाभ देखा चंद्रवारी महामुखा भौमवारी पाविजे दुःखा बुधवारी सांगे महापीडा गुरुवारी विणल्यासी सहा पुत्र होती त्यासी शुक्रवारी अतिविशेषी मृत्यू पावे मंदवारी स्वगृही शयन पूर्वशिरेसी श्वशुरालयी दक्षिणेसी प्रवासकाळी पश्चिमेसी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वर्जले फळ सांगितली दिशा विप्रे आचरावा ऐसा ऋषिमार्ग शुभाचार पूर्णकुंभ ठेवुनी उशी मंगळद्रव्य घालावे बहुवशी रात्री सुक्त म्हणावे हर्षी विष्णुस्मरण करावे मग स्मरावा अगस्त्य ऋषी माधव मुचकुंद परियेसी आस्तिक कपिल महाऋषी सर्पस्तुती करावी निषिद्ध स्थाने निजावयासी सांगेन सर्व परियेसी जीर्ण देवालयी स्मशानासी एक वृक्षातळी वर्जावे चारी बिदी चोहटेसी ईश्वरस्थान परियेसी माता पिता निजले स्थळासी निजू नये परियेसा वर्जावे वारुळाजवळी आणिक तळ्याचे पाळी नदी तीरी नसता जवळी घोरस्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खाली निजतील तरी खटवा वर्जावी त्यापुढे नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिरवेष्टून आकाशाखाली वर्जावे शयन दीप असता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये परियेसी असू नये स्त्रियेपासी रजस्वला चतुर्थदिनी असावे जानवे उपवीतीसी दृष्टी न पडावी योनीसी आयुष्य क्षीण परियेसी दीप वर्जावा या कारणे नीळवस्त्र नेसले स्त्रियेसी करिता संग परियेसी पुत्र उपजे चांडाळेसी शुभ्रवस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेसी न करावा संग परियेसी
संग करिता महादोषी आणिक प्रकार एक असे. 10 वर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रांसी, ऐका तुम्ही सर्व ऋषी पराशर सांगतसे. ऋतुकाळ असता स्त्रियेसी गावासी जाता परियेसी, भ्रूण हत्या होय दोषी प्रख्यात असे परियेसा. वृद्ध अथवा वांझेसी असती पुत्र जिसी, बहुकन्या होती जियेसी चुकता ऋतुकाळ दोष नाही. ऋतु देता चतुर्थ दिवसी पुत्र उपजे अल्पायुषी, कन्या होय 5वे दिवसी 6वे दिनी पुत्र परियेसा. विषम दिवसी कन्या जाण समदिवसी पुत्र सगुण, 10 दिवस ऋतुकाळ खूण चंद्रबळ असावे. मूळ मघा रेवती दिवसी संगन करावा परियेसी, कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी, सत्वरजतमो गुणेसी तैसा पिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर, ऐकोनी समस्त ऋषीश्वर येणे परी आचरती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी ऐसा आचार परियेसी, जे आचरती विधींसी दैन्य कैसे तया घरी. ते वंद्य होती देवांसी कामधेनू येईल घरासी, लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्रपौत्री नांदती. होय आपण शतायुषी न घडती दोष काही त्यासी, तो नभी कळिकाळासी ब्रह्मज्ञानी होय जाणा. काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैचा ऐका, ऐसा आचार आहे निका नित्य राहाटावे येणे परी. ऐसे ऐकोनिया वचना विप्रलागे श्री गुरुचरणा, झाला उपदेश उद्धारणा कृपासागर गुरुमूर्ती. भक्तजन तारावयासी अवतरलासी ऋषिकेशी, परिहारिले अंधकारासी ज्ञानज्योती प्रकाशली. ऐसे विनमोनी ब्राह्मण पुनरपि धरिले श्री गुरुचरण, श्री गुरुमूर्ती संतोषोन प्रसन्न झाले तये वेळी. म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितला तुझ हर्षी, नव जावे आता भिक्षेसी आचार करुनी सुखी असे. जे जे इच्छिसी कामना होईल निरुती सत्य जाणा, कन्या पुत्र नांदती सगुणा संदेहन धरावा मानसी. ऐसावर लाधोनी विप्रगेला संतोषोनी, होता तैसा आचरोनी सकळा भीष्टेला धला. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी, ऐकता ज्ञान समस्तांसी मूढ होय ब्रह्मज्ञानी. अज्ञान तिमिर अंधकारासी ज्योतिप्रकाश कथा सुरसी, जे जे इच्छिले मानसी पाविजे त्वरित अवधारा. म्हणे सरस्वती गंगाधरू श्री गुरुचरित्र असे सुरतरू, ऐकता होय संतोष फारू सकळा भीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्रामृत नामधारका शिष्य सांगत, आचार जो का समस्त निरोपिला श्री गुरुनाथे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे आह्निक कर्म निरूपणं नाम 37 श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.